आपल्या आजी आजोबाच्या काळामध्ये लठ्ठपणा क्वचितच दिसायचा. डायबिटीज, हायपरटेन्शन हे श्रीमंताचे आजार होते. मग आता असं काय बदललंय की घराघरामध्ये हायपरटेन्शन आणि डायबिटीजच्या गोळ्या आढळत आहेत. 30-40 वर्षाच्या तरुणांना हार्ट अटॅक, कॅन्सर यांना सामना करावा लागत आहे. एकीकडे वजन वाढण्याची समस्या आहे तर दुसरीकडे वाढलेलं वजन कमी होत नाही ही समस्या आहे. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे अँड वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी ओबेसिटी म्हणजे काय आणि ओबेसिटीमुळे क्रॉनिक मेटाबॉलिक आजार कसे होतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आज मी तुमच्यासमोर काही तथ्य सांगणार आहे आणि हे तथ्य नक्कीच तुमचे डोळे उघडणारे आहेत. सध्या आपली लाईफस्टाईल खूप फास्ट झालेली आहे. आधी 9 to 5 हा जॉब असायचा. आता ह्या जॉबचं रूपांतर तुम्ही कराल तितके तास असं झालेलं आहे. कमीत कमी वेळेमध्ये अन्न कसं मिळेल आणि ते आपल्या पोटात कसं ढकलता येईल याकडे आता कल वाढलेला आहे. याचं एक मोठं कारण पण आहे, ती म्हणजे फूड इंडस्ट्री. तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये कसं अन्न तयार करता येईल याच्याकडे आता फूड इंडस्ट्रीचं लक्ष आहे. सुरुवात 2 मिनिटाच्या मॅगीपासून झालेली आहे आणि आता तर तुम्ही फक्त नाव घ्या आणि ते पदार्थ तुम्हाला रेडीमेड मिळतात. अगदी पुरणपोळीसुद्धा तुम्ही रेडीमेड घेऊन खाऊ शकता. बघा, अन्न पेरिशेबल आहे. एखादं फूड जेव्हा तुम्हाला लॉंग टाईमपर्यंत साठवून ठेवता येतं आणि ते खाता येतं, याचा अर्थ आहे की त्याच्यावर जास्त प्रोसेस केलेलं आहे. त्याच्यामधले मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स कॉम्प्रोमाइज झालेले आहेत. त्याच्यामध्ये असे काही घटक मिसळले गेलेले आहेत जसं ट्रान्स फॅट, जास्त मीठ, जास्त साखर, ॲडिटिव्ज, हे सगळे तुमच्या मेटाबॉलिक हेल्थवर परिणाम करू शकतात. जेव्हा आपण सुपरमार्केटमध्ये जातो, रॅकवर ठेवलेले हे सुंदर कलरचे पॅकेज फूड आपल्याला खुणावत असतात आणि त्याच्यावर न्यूट्रिशियस, हेल्दी, विटॅमिनयुक्त अशा शब्दांची उधळण केलेली असते. रेडी टू ईट फूड्स, पॅकेज फूड्स हे इंजिनियर्ड फूड्स आहेत. ह्याला अन्न म्हणावं का? डॉक्टर रॉबर्ट लस्टिंग हे वर्ल्ड रिनाउंड ओबेसिटी एक्सपर्ट आहेत. त्यांच्या मते अन्न त्यालाच म्हणायचं ज्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपल्या शरीराची वाढ होते. लक्षात घ्या, आपल्या फ्रीजमध्ये, आपल्या कपाटामध्ये आपण जे हे पॅकेज आणि प्रोसेस फूड भरून ठेवलेले आहेत हे अन्न नाही आहे. कारण ह्या अन्नामुळं आपल्याला कॅलरी तर मिळते, पण ही कॅलरी एम्प्टी असते. म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळत नाही, आपल्या शरीराचं ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही. इनफॅक्ट ह्या अन्नामुळं आपली मेटाबॉलिक हेल्थ खराब होते. याची आपल्याला सवय लागते आणि आपण कळत नकळत ओबेसिटीकडे जायला लागतो. कुठलेही सणवार घेऊ द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, आपल्याकडे गोडधोड बनवण्याची प्रथा आहे. मग आपण पण सण आहे, देवाचं आहे म्हणून त्याच्यावर ताव मारतो. पूर्वीच्या काळी साखर ही जास्त प्रमाणात उपलब्ध नव्हती. गूळ हा सुद्धा सीझनमध्येच मिळायचा. जे गोडधोड खाण्याचं प्रमाण असतं ते फक्त सणापर्यंतच मर्यादित होतं. पण आज असं आहे का? तुम्ही बघत असाल की प्रत्येक कॉर्नरमध्ये तुम्हाला मिठाईची दुकानं भेटतील. आपण आपल्या प्रत्येक अचिव्हमेंटमध्ये मिठाई वाटतो. मुलगा पास झाला, मिठाई. घर घेतलं, मिठाई. प्रमोशन झालं, मिठाई. कोणा नातेवाईकाकडे भेटायला जातो आहे, मिठाई. एखादा सण आला नाही की हे जे नामांकित स्टार्स असतात, ॲक्टर्स, ॲक्ट्रेस असतात, मिठाईची थाळी, चॉकलेटचा बॉक्स घेऊन आपल्यासमोर उभं राहतात. ॲडव्हर्टाईजमेंटमधून आपल्याला ते खुणावतात, कुछ मिठा हो जाए. मग आपण पण आपल्या रीतिरिवाजानुसार जे साजूक तुपातले मिठाई असतात ते सोडून देतो. राखी पौर्णिमा, दिवाळी ह्याच्यामध्ये गिफ्ट म्हणून आपण हे चॉकलेट्स, मिठाई याचा वापर करतो. भारतातली लोकसंख्या वाढलेली आहे आणि गाई म्हशींची संख्या कमी झालेली आहे. तरीसुद्धा आपल्याला दूध मिळतं, दही मिळतं, पनीर मिळतं, बटर मिळतं, चीज मिळतं. दुधापासून जी वेगवेगळी मिठाई असते तीसुद्धा आपल्याला मिळते आणि ही कशी मिळते याच्याबद्दल आपल्याला बिलकुल शंका येत नाही. आता आपण आपल्या रोजच्या रुटीनकडे बघू. सकाळी उठल्यानंतर एकदम वाफाळणारा 2 चमचे साखर असलेला चहा आपल्याला लागतो. त्याच्यासोबत आपल्याला हे पण माहीत असतं की जे डायजेस्टिव्ह बिस्किट आहेत ते हेल्दी आहेत. त्याचा आस्वाद आपण चहासोबत घेतो. आणि नाश्त्यामध्ये आपण काय प्रिफर करतो? ब्राऊन ब्रेडचं टोस्ट, बटर, जाम आणि एक संत्र्याचा ग्लास. आणि लंचमध्ये आपण जे मिळेल ते खातो. संध्याकाळी येताना स्वयंपाक काही करायला लागू नये म्हणून येतानाच काहीतरी घेऊन येतो. नाहीतर आपल्या सेवेसाठी स्विगी, झोमॅटो तर आहेतच. ती मॅकडॉनल्ड रात्री 2पर्यंतसुद्धा सर्व्हिस देतं. आणि विकेंडला तर आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो. आपल्या भारतामध्ये अनेक धर्मपंथ आहेत. आपल्या भारतातलं जास्तीत जास्त पॉप्युलेशन हे व्हेजिटेरियन आहे आणि जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत
ते सुद्धा खूप कमी वेळेत नॉनव्हेज घेत असतात. मी व्हेजिटेरियनच्या विरुद्ध नाही आहे, पण जे प्रोटीन सोर्सेस आहेत, जे एसेन्शियल ॲमिनो ॲसिड्स आहेत, जे आपलं शरीर तयार करत नाही, ते फक्त नॉनव्हेजमध्येच मिळतं. जी इंडियन थाळी असते ती कार्बोहायड्रेटनी भरलेली असते. पोळी, भाकरी, भात आणि त्याच्यासोबत एखादी चमचमीत भाजी, नावालाच कधीतरी वेळ मिळालं तर सॅलेड किंवा फळ, झालं, आपलं जेवणच संपलं. आणि प्रोटीन पावडर घेण्याची तर आपल्याला प्रचंड भीती वाटते. किडनी खराब झाली तर आपण अन्नापासून पोट भरेल एवढीच अपेक्षा ठेवतो. आपल्या जिभेला चांगलं लागलं, आपलं पोट भरलं, ते अन्न. बऱ्याच जणांना न्यूट्रिशनबद्दल अवेअरनेस नसतो. आपण जे खातोय त्याच्यामध्ये किती मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत याची त्यांना जाणीवच नसते. हातामध्ये पॉपकॉर्नचा मोठा टब किंवा चिप्सचं मोठं पॅकेट घेतल्याशिवाय आपल्याला सिनेमा बघितल्यासारखा वाटतच नाही. शॉपिंग करायला मॉलमध्ये गेलो तर शॉपिंग करून करून थकलो त्या नावाखाली तिथं जे काय मिळतं ते सगळं आपण पोटात घालतो आणि घरी येतो. कुठे लग्नाला गेलो, कुठल्या फंक्शनला गेलो, तिथल्या मेनूमध्ये जी काही मिठाई असेल त्याचा आपण थोडं थोडं काय होईना स्वाद घेतो आणि मनातल्या मनात असं विचार करतो, आता हे फक्त शेवटचंच, याच्यानंतर मी स्ट्रिक्टली डायटिंग करणार. आणि तो दिवस कधी येतच नाही. सध्या सोशल ड्रिंकिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कुठलाही कार्यक्रम सगळ्यामध्ये अल्कोहोल सर्व केलं जातं. सध्या प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणजे पॉप्युलेशन वाढतं आहे आणि आपले घर छोटे छोटे होत जात आहे. म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही जर कॉट टाकला त्याच्या आजूबाजूला फिरायलासुद्धा जागा नसते. अशा वेळेस तुम्ही व्यायाम कुठं करणार? शहरामध्ये बागा, उद्याने, मोकळे मैदान हे खूप कमी झालेले आहे. जिमची फीस इतकी वाढलेली आहे की आपल्याला वाटतं जाऊ दे, मी 3 किलोमीटर रोज वॉकच करतो. 31 डिसेंबरला आपल्याला अचानक जाग येते आणि आपण जिम मेंबरशिप घेऊन मोकळे होतो. 15 जानेवारीनंतर आपली ॲब्सेंटी वाढायला लागते. हळूहळू बिझी शेड्यूलमुळे जिमची वाट कुठून जाते हे सुद्धा आपण विसरून जातो. गल्लीबोळामध्ये फास्ट फूड सेंटर, चायनीज फूड सेंटर, ज्यूस सेंटर हे जितके वाढलेले आहेत तितकेच हॉस्पिटलचे पण प्रमाण वाढलेले आहे. गोलगप्पे, मंचुरियन, समोसे, वडापाव हे खाऊन आपल्याला दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी, ब्लोटिंग होणार आहे हे माहीत असतानासुद्धा आपण त्याच्यावर ताव मारतो. घराघरातील ताणतणाव, ऑफिसमधल्या डेडलाईन आपल्याला इमोशनल ईटिंगकडे घेऊन जातात. आपल्याला जेव्हा टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, चिंता वाटायला लागते, त्यावेळेस आपण हळूच आपलं फ्रीज उघडून त्यातलं एखादं चॉकलेट किंवा आईस्क्रीम खातो आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. आणि त्याची हळूहळू आपल्याला कधी सवय झाली हे आपल्याला समजतही नाही. मग ऑफिसला जाण्याच्या तयारीमध्ये अचानक आपल्याला लक्षात यायला लागतं आपल्या पोटावर शर्ट थोडंसं टाईट होतं आहे, पॅन्टचं बटन लावायला त्रास होतं आहे. मागच्याच वर्षी वाढदिवसाला घेतलेला 1 पीस गाऊन तो आपल्याला आता येत नाही. तुमच्यामध्ये थोडासा चिडचिडेपणा वाढायला लागलेला आहे. थोड्या गोष्टीचा तुम्हाला राग येतो आहे. सारखी भूक लागते आहे. गोड खाल्लं की बरं वाटतं आहे. रात्री झोप येत नाही. आपण जेव्हा वजन काट्यावर उभं राहतो त्यावेळेस सगळं सत्य बाहेर पडतं. मग आपली शॉपिंग चालू होते. ट्रॅक पॅन्ट येतं, जॉगिंग शूज येतात आणि आपण ठरवतो की आपली आता हेल्दी लाईफस्टाईल करायची. मग रोज सकाळी उठून आपण जॉगिंग करायला लागतो, चालायला लागतो, कसं बसं 10,000 स्टेप्स कंप्लीट करायला लागतो. थोड्या दिवसानंतर आपल्याला जाणवतं की पोटावरची चरबी तर हलतच नाही आहे. आपण एकदम डेस्परेट व्हायला लागतो. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर जे काही वेगवेगळे डाएट सांगितलेले असते त्याच्या मागे पडतो. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन कमी करण्याचे जे काही फॉर्म्युले आहे ते सगळे फॉर्म्युले तपासून पाहतो. वजन तर तुमचं कमी होतं, पण त्यासोबत तुम्ही निस्तेज दिसायला लागतात. तुमच्या डोळ्याभोवती काळे वर्तुळे यायला लागतात. तुमची ऊर्जा कमी व्हायला लागते. तुम्ही वयापेक्षा जास्त एज्ड दिसायला लागतात. डायटिशियनकडे जातात आणि डायटिशियन जे प्लॅन देतात, रेसिपी देतात ते आपल्या स्केड्यूलमध्ये बसत नाही. आपल्याला ते फॉलो करायला वेळ मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही खूप हताश होता आणि आपल्या जेनेटिक्सला तुम्ही दोष द्यायला लागतात. अरे आमच्या घरात तर आई वडील वगैरे सगळे स्थूल आहेत, त्यामुळं माझं पण वजन जास्त आहे. तुमची खूप इच्छा आहे की तुमचं वजन कमी व्हावं, पण तुम्हाला ते अचीव करणं खूप अवघड जात आहे. मी सुद्धा वजन कमी करणं, वाढणं, कमी करणं ह्या दुष्टचक्रामध्ये अडकलेली होती. मला कॅन्सर डिटेक्ट झाला, मी कॅन्सर फ्री झाले आणि मला कॅन्सर रिकरन्स होऊ नये म्हणून वजन कमी करणं आणि वजन मेंटेन करणं हे माझ्यासाठी खूप आवश्यक होतं. याच्या बाबतीत मी जे काही रिसर्च केला त्याच्यामधून माझ्या हे लक्षात आलं, ओबेसिटी, वजन वाढणं हे क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह आजार आहे. आत्तापर्यंत आपण असं बघत आलेलं आहे, ज्या व्यक्ती ओबीज आहेत, लठ्ठ आहेत, त्यांना नेहमी हा तर आळशीच आहे, ह्याच्यामध्ये विल पॉवरची कमी आहे, असे कमेंट्स आपण ऐकत आलेलो आहोत. तुम्ही आळशी नाही आहे, तुमचं विल पॉवर कमी नाही आहे.
तुम्हाला तुमच्या शरीराची बायोलॉजी माहीत नाही आहे. आपल्या शरीराचं वजन हे आपल्या मेटाबॉलिक हेल्थ आणि हार्मोन्स याच्यावर अवलंबून असतं. आजकाल प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या मागे आहे. त्याचं कारण कॉस्मेटिकली पण असू शकतं किंवा काही आजार असण्यामुळे पण असू शकतं. पण जे काही कारण असेल, तुम्ही जर हेल्दी वेने आणि सस्टेनेबल वजन कमी केला तर ते तुमच्यासाठी फायदेमंद आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्या बाबतीतच चर्चा करणार आहे. त्यामुळे माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीसाठी स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद. आजकाल तुम्ही शॉपिंग मॉलला गेलात आणि थकलात.